नमस्कार सगळ्यांना. आजच्या BMMच्या सेशनमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की प्रत्येकाने आपापले माईक बंद करावेत. तर आपण नेहमीप्रमाणे आजच्या सेशनची सुरुवात छोट्या मेडिटेशननी करूयात. मग नंतर सबनीस काका आपल्याला आजचे जे गेस्ट आहेत विठ्ठल आणि अंकिता जंगले आणि अबोली थेटे यांची ओळख करून देतील. आणि मग तिथून आजच्या इंटरव्ह्यूला प्रश्नोत्तराच्या सेशनला सुरुवात होईल. तर आजच्या मेडिटेशनचं नाव आहे जनरॉसिटी ऑफ माइंड. तर जनरॉसिटी ही एक होलसम गुण आहे. जनरॉसिटी किंवा गिव्हिंग हे. आणि आपण जेव्हा मेडिटेशनमध्ये या क्वालिटीचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या इनर स्पेसमध्ये आपल्या माइंडमध्ये ती क्वालिटी डेव्हलप करतो आणि त्याचा उपयोग आपल्या वागण्यामध्ये दिवसभरच्या वागण्यामध्ये होऊ शकतो किंवा व्हाईस वर्सा. आपण लोकांना आपल्या दिवसभराच्या कुठल्याही रुटीनमध्ये आपण कुणाला काही फ्रीली जनरसली गिव्ह केलं तर त्याचा उपयोग आपल्या माइंडमध्ये ही चांगली क्वालिटी रुजण्यासाठी होत असतो. तर जनरॉसिटी हा एक आकाश तत्वाचा गुण आहे. आपण जेव्हा कुणाला काही फ्रीली गिफ्ट देतो, फ्रीली आपण कुणाला काही मदत करतो, त्यावेळेला आपलं मन स्पेशियस ओपन असं होत असतं. कसं होतं की आपल्या मनात कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट एखाद्याला द्यावी आणि मग नंतर थोड्या वेळाने विचार येतो की मग त्याला आता खरंच गरज आहे का, त्याला आवडेल का नाही, तिला हवी आहे का नाही, किंवा माझं नाव होईल का नाही, मग मला तेवढं क्रेडिट मिळेल का नाही, असले सगळे विचार येतात आणि मग ते जनरॉसिटीची भावना थोडीशी मागे पडते. पण आपण पुढच्या वेळेला जेव्हा असं एखादी मनात भावना येईल की हे कोणाला तरी द्यावं, तेव्हा आपली माइंड स्टेट कशी आहे, ती ओपन स्पेशियस आल्हाददायक अशी आहे का, आणि जेव्हा पुढले विचार येतात की नको काय हो नको वगैरे असं, तेव्हा ती अशी जरा कन्स्ट्रिक्ट लिमिटेड होते का, हाऊ डज दॅट फील, असा प्रत्येकाने विचार करावा. तर आजचं जे मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये आपण लव्हिंग काइंडनेस फ्रेजेस अशा म्हणणार आहोत. तर त्या काय असतात, तर त्या वेल विशिंग फ्रेजेस असतात. आपण अनेक वेळा आधी हे केलेलं आहे. वेल विशिंग फ्रेजेस असतात आणि त्या आपण एकेका व्यक्तीला देत असतो आणि विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, विदाऊट एनी एक्सपेक्टिंग इन रिटर्न आपण त्या विशेष देत असतो. तर आपण सुरुवातीला रेसिपियंट आपण स्वतः असणार आहोत त्या विशेषचा, आणि नंतरचा रेसिपियंट एखादी डिफिकल्ट व्यक्ती, मॉडरेटली डिफिकल्ट व्यक्ती असणार आहे. आणि तरी आपण त्यांना बेस्ट विशेष द्यायच्या आहेत. कशासाठी द्यायच्या आहेत, तर इट्स अ फ्रीली गिवन गिफ्ट. म्हणजे मे बी त्यांचं जे काही डिफिकल्ट बिहेवियर आहे, ते डिफिकल्ट बिहेवियर त्यांच्या काहीतरी पेनफुल इनर स्टेटमुळे असणार आहे. तर दिस इज सफरिंग टू देम ऑल्सो, सो मे बी दे बी फ्री ऑफ द सफरिंग. अशा इंटेन्शननी आपण त्यांना देऊन याची हे करणार आहोत. तर सुरुवात करूयात. प्लीज सिट कम्फर्टेबली. You may close your eyes if that is helpful. You can take nice relaxing breath to come inside your body. And letting go all the holdings, tensions, stress that might be present in the body and in the mind. Your intention is to be present here and now and be receptive to whatever shows up in your experiences, in the body, in the mind. Nothing to achieve, nowhere to go, nothing to fix. Just being present here and now with open attitude, non-judgmental attitude, and curious attitude. Now, invitation is to please send this wishes as a freely given gift without any expectation or in return, like how we give blessings to small kids when they touch our feet. Freely giving these best wishes to ourselves. May I be safe. May I be happy. May I be healthy.
May I live with ease. You can gently repeat these phrases in a tone that is soothing to you. Your focus needs to be behind each phrase and the feeling that this phrase generates inside you. May I be safe. May I be happy. May I be healthy. May I be with ease. And as you are repeating these phrases, if you find that other thoughts come to your mind gets distracted. Once you notice it, see how you speak to yourself. You can gently let it go and without any criticism, without any judgment, come back and freely, generously sending this gift to yourself. May I be safe. May I be healthy. May I be happy. May I live with ease. Now, please bring to your mind's eye someone, some person who is moderately difficult for you. Get an image of such person in front of your mind's eye. And as a generosity, we are going to send same wishes to this person so that he gets out of his suffering. Being a human, he wants to be happy too. Bringing such person in front of your eyes. May you be safe. May you be happy. May you be healthy. May you live with ease. It could be difficult to send such wishes to a difficult person, but understanding that maybe some painful condition in them is giving rise to their difficult behavior. And instead of constantly ruminating on the difficult experiences that they cause, can we open our mind, be spacious, and send this well wishing to them too? May you be safe. May you be happy. May you be healthy. May you live with ease. And now we are going to expand our mind some more spacious, open, and going to send this best wishes to all beings everywhere. May all beings everywhere be happy. May all beings everywhere be safe. May all beings everywhere be healthy. May all beings everywhere live with ease. We can be generous giving by so many means. We can give material things, money. We can give our time, service, caring. Or we can accept someone just as they are without judgment. That is a generosity as a gift as well. There are endless opportunity in a day to give, to be generous. And our simple actions make a lot of difference.
And instead of fighting with, competing with, or clinging for certain thing to happen, if we can open our mind, be spacious, generous, let go, and give the best, our presence, that is a real gift of generosity. And now we will end this meditation by this small poem by John Wesley. Do all the good you can, by all the means you can, in all the ways you can, in all the places you can, at all the times you can, to all the people you can, as long as ever you can. May this be your practice. And you can gently open your eyes. And now I request Shrikant Sabnis Kaka to our guests today who are the embodiment of generosity itself. Kaka, Thank you, Anjali. thank you. I'm very happy to introduce Vittal, Ankita, and the person that's interviewing both of them. That's uh, Aboli. And all three of them are really, in the represent generosity, hospitality, and selfless service. But today, Aboli and Prasad have a different role. Prasad is her husband, Aboli's husband Prasad. He's helping with the sound and video. And Aboli is going to interview Vittal and Ankita. And I started Sri Yoga a long time ago, but when we started it in at Vittal's house in Klasberg, that's when it was the real trigger that initiated uh, quite some expansion of Sri Yoga all over the Klasberg community, and not just Klasberg, but everywhere else also. And as again, Vittal Aboli will be interviewing Vittal and Ankita, so I don't want to go in too many details about it. But I just want to mention that the core team members of Sri Yoga have had direct experience visiting Vittal and Ankita's home, and they have experienced the energy in that house. So Alka Deshpande, who is right now she's traveling, but otherwise I would have her talk also. Uh, so she conducts the Prakriti and Vikruti evaluation sessions once a month. She comes here at 8:30 in the morning and continues all throughout the day. And she's the one actually said that this place is just very spiritual, full of energy and so on. Okay. And uh, Anagha Barve, who is another core member, she has also conducted meditation sessions at Vithal's house. Uh, Anjali Joshi's dad, Vijay Joshi, has conducted a session here. And Anjali is also planning to conduct some chakra healing and chakra evaluation sessions sometime in future, most likely in July. So all these members have close connection with Sri Vithal's family. My sister and Madhav Deshpande, his wife, and my sister Shubhangi Deshpande. We had a music program by her at Vithal's house. So all this, we have a direct experience of how good this place is, and how Vithal and Ankita are just wonderful hosts. I just want to uh, say that also I don't know if Vittal is going to mention it, but I have a key to his house, and so anytime, even if they are on vacation, I can use their house for yoga, and I use it at least 2 times a week, maybe sometimes more than that. And so thank you, Vittal, thank you, Ankita, and thank you, Aboli, for interviewing. Vittal and Ankita. And so with that, so go ahead, Abodi.
थँक्यू काका, थँक्यू अंजली फॉर द नाईस मेडिटेशन. नमस्कार मंडळी, मी अबोली थेटे आपल्या सर्वांचं BMM सेल्फ केअर मध्ये स्वागत करते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणींचे तर आपण सर्वच जण भक्त आहोत. अमेरिकेमधल्या आमच्या लाडक्या विठ्ठल रुक्मिणी हे निढळ हाताने निस्वार्थपणे समाजाला मदत करणारे असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले विठ्ठल आणि अंकिता जंगले यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर विठ्ठल आणि अंकिता, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. प्रथम तर श्री काका, अलकाजी आणि अंजलीजी, तुम्ही आम्हा दोघांना या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली तर खूप खूप धन्यवाद. आणि जी आज आमच्या मुलाखत घेत आहे आमची मैत्रीण अबोली, तिचंही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर सर्वात पहिलं सांगायचं म्हणजे तुम्ही इथं कुठल्याही व्यक्तीला भेटला, प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची एक अनोखी कहाणी, प्रत्येकाचं एक लहानपणापासूनचं एक वेगळं स्ट्रगल आहे आणि प्रत्येकाची कहाणी इंटरेस्टिंग आहे. या सर्वांमधून तुम्ही आम्हाला आमची कहाणी, आमची गोष्ट सर्वांना या BMM सेल्फ केअर प्लॅटफॉर्मवर सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल श्री काका, अंजली, अलका, अबोली, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अमेरिकेमध्ये राहून सुद्धा तुम्ही तुमच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. तर अशा मातीपासून म्हणजे अर्थातच तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. तर आपलं बालपण कुठे आणि कसं गेलं? मी जन्मापासून सांगतो. माझा जन्म महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा, नेवासा तालुका, जन्म आजोळी नागापूर म्हणजे छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला, मध्यमवर्गीय. आणि माझं जे बालपण पूर्ण पानेगाव तालुका नेवासा, तिथे छोट्या गावात गेलं. त्या गावात 2,000 लोकसंख्या आहे. अजूनही तिथं बस येत नाही. आमचा मळा आहे तिथं. म्हणजे शेतकरी कुटुंब म्हणजे जे काही महाराष्ट्रात फळं उगवतात, भाज्या उगवतात, त्या सर्व आमच्या घरी उगवत होत्या. घरी गाई, म्हशी, बैल, बकरी असं अंगणात कायम खेळत राहिलेलं. अशा याच्यामध्ये आमचं बालपण गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग हे विठ्ठल नाव हे कसं पडलं? त्याची पण एक स्टोरी आहे. विठ्ठल रुक्मिणी. माझे आजोबा विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांची आणि मी त्यांच्या मोठ्या मुलाचा मी मोठा मुलगा, म्हणजे माझ्या जनरेशन मधला मी मोठा मुलगा, सगळ्यात पहिलं मूल. तर आजोबाची इच्छा होती की विठ्ठलाचं नाव कुटुंबातल्या सर्व लोकांच्या तोंडात आलं पाहिजे, जेणेकरून हे नाव पुढच्या पिढीमध्ये कोणी ना कोणी उच्चारत राहील. त्याच्यामुळे माझं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं. ऍक्च्युली काकांना दुसरं नाव ठेवायचं होतं, पण ज्यावेळेस माझ्या भावाचा जन्म झाला, त्याचं भावाचं नाव ठेवण्यासाठी काकांनी अट्ट धरला की दुसऱ्या मुलाचं नाव, माझ्या भावाचं नाव काका ठेवतील. तर काकाने त्याचं नाव किरण ठेवलं. आणि जेव्हा माझ्या मुलाचा कृष्णाचा जन्म झाला, त्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलं की तिला माझं नाव कृष्णा ठेवायचं होतं. तर ज्यावेळेस मी कृष्णाच्या नावाबद्दल चर्चा करायचो, तर आई मला म्हणे, तुला काय नाव ठेवायचं ते ठेव, मला तुझं नाव कृष्णा ठेवता नाही आलं, माझ्या लहान भावाचं ठेवता नाही आलं, तर माझ्या मुलाला मी कृष्णाच म्हणेन. तसं माझ्या पहिल्या मुलाचं नाव कृष्णा आईमुळे ठेवण्यात आलं. मग तुम्ही आणि तुमचे भाऊ आणि तुम्हाला अजून एक बहीण पण आहे? हो, माझा एक भाऊ, एक बहीण आहे. आणि जसं माझं लग्न झालं अंकिता, तर लग्नानंतर घरामध्ये सर्व तिला रुक्मिणी म्हणून बोलायला लागली. अच्छा. मग तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पण पाणेगावातच झालं का? ऍक्च्युली माझ्या वडिलांची खूप म्हणजे प्रत्येक आई वडिलांची जशी असते तशी माझी वडिलांची पण खूप इच्छा होती मी चांगल्या शाळेत शिकावं, इंग्लिश मीडियम मध्ये शिकावं. आणि गावात ती फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. तर वयाच्या 5 वर्ष असताना मला बोर्डिंग हॉस्टेलमध्ये टाकण्यात आलं. मी किंडर गार्डनला, बालवाडीला हॉस्टेलला होतो. तर 1ली ते 4थी हॉस्टेलला राहिलो. 5वी 6वीला काकांकडे तालुक्याच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलो इंग्लिश मीडियम मध्ये. परत काही कारणास्तव तिथनं 6वी नंतर 7वी 8वी 9वी 10वी गावातल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आलो. बेसिकली 6वी पर्यंत माझ्या 3 शाळा बदललेल्या होत्या आणि इंग्लिश मीडियम होतं. 7वी 8वी 9वी 10वी हे मराठी मीडियम मध्ये गेलं. तर एकंदरीत सांगायचं ठरलं तर 10वी पर्यंत 4 शाळा आणि 2 मीडियम, असं माझं इंटरेस्टिंग शिक्षण राहिलं. सगळा प्रवास इंटरेस्टिंग होता. जरी थोडं अवघड होतं, तर
प्रत्येक वेळेस मी पहिल्या दुसऱ्या मार्काने पास होत गेलो. अरे वा. तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, तर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियरच व्हायचं होतं का? त्यावेळेस ऍक्च्युली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे एक साथ होते की जे हुशार मुलं होती ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायची, तर इंजिनियरच व्हायचे, डॉक्टर व्हायचं नव्हतं. तर मग त्यावेळेस पाथ असा ठरला की डिप्लोमा करायचा, डिप्लोमा नंतर बीई करायचं. तर लोणी प्रवरानगर विखे पाटील कॉलेजमध्ये डिप्लोमा झाला आणि बीई ला औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादमध्ये 2003 साली बीई कम्प्लीट झाली. अच्छा, मग तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि आता सध्या IT मध्ये काम करता, तर हा कम्प्युटर कडे ओढा कसा निर्माण झाला? आता ही तशी थोडस मागे जावं लागेल परत. इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ऍक्च्युली घरात थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम असायचे, पैशाची ताळंबळ असायची. तर माझं मनोमन असं व्हायचं की डिप्लोमा झाल्यानंतर मी काहीतरी धंदा करतो आणि धंदा करून घरच्यांना हातभार लागेल असं एक मनात राहायचं. आणि डिप्लोमा झाल्यानंतर मला असं वाटलं की मला बीई करायची गरज नाही, मी धंदा करेल. त्याच्यामुळे मी बीईला गेलो. मी होऊन नापास झालो. सगळं मला येत होतं. नापास झालो म्हणजे पेपर दिले नाहीत. पेपरला जायचो आणि पेपर लिहायचो नाही. 12 विषय नापास झाले, 2 सेमिस्टरचे. घरी गेलो, आई वडिलांना, काकांना सांगितलं. काका माझे जर्नीमध्ये त्यांचा खूप सहभाग राहिलेला आहे. तर त्यांना म्हणलं मी आता धंदा करतो, मला पुढचं बीई कम्प्लीट करायचं नाहीये. तर मग माझे काका, आई वडील सर्वजण मला लग्नात घेतलं आणि वडिलांनी बसून चर्चा केली. म्हणजे तू नापास होऊ शकत नाही, तू का बरं नापास झाला ते सांग. त्याला सांगितलं मला धंदा करायचा. तर ते म्हणे माझी इच्छा आहे की माझ्या मुलाने ग्रॅज्युएट व्हावं आणि मी होऊ शकलो नाही तर तू व्हावं अशी माझी पहिली इच्छा आहे. त्याच्यानंतर तुला मी विचारलं नाही तुला काय करायचं, तर फक्त ग्रॅज्युएट हो. मग मी गेलो परत कॉलेजला. 3 महिन्यामध्ये 12 सब्जेक्ट होते, 12 सब्जेक्ट डिस्टिंक्शननी पास झालो. आणि मग पुढच्या 3ऱ्या वर्षामध्ये जाण्यासाठी मध्ये 6 महिन्याचा गॅप होता. 6 महिने करायचं काय, तोपर्यंत एवढं शिक्षण होईपर्यंत कम्प्युटरची क्रेज थोडी यायला लागली होती आणि भरपूर लोक कम्प्युटरचा कोर्स करत होते. तर मग 6 महिने काय करायचं म्हणून कम्प्युटरचे कोर्स केला आणि तो पण कोर्स असा केला की 2 तासाचं शिकवण राहायचं आणि मी 12 तास, 13 तास, 15 तास कम्प्युटर लॅबमध्ये बसून प्रॅक्टिस करायचो. ऍट द एंड ऑफ द कोर्स जेव्हा मी परत 3rd इयर कॉलेजला शिकायला आलो त्यावेळेस मला कळून चुकलं की माझं नॉलेज कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुला इतकंच झालंय. प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल नॉलेज, बेसिकली बुकिश नॉलेज थोडंसं कमी होतं, पण प्रॅक्टिकली मी असं सांगू शकतो की भरपूर प्रोग्रामिंग लँग्वेज यायला लागल्या होत्या, कम्प्युटर असेंबल करणं यायला लागलं होतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं मला असं वाटतं की मला थोडंसं नॅक येऊन गेली होती, प्रॅक्टिस खूप केली होती. तर मग त्या पिरियडमध्ये कॉलेजमध्ये असताना 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाला सरांना पण माझ्या कम्प्युटरच्या नॉलेज बद्दल कळालं. तर कॉलेजची कम्प्युटरची लॅबची चावी माझ्याकडे देण्यात आली. मला ते काही प्रॉब्लेम असेल तर ते मलाच सॉल्व्ह करायला सांगायला लागले. अख्ख्या कॉलेजमध्ये माझ्या एकट्याकडेच कम्प्युटरच्या लॅबची चावी असायची. भरपूर वेळेस असं व्हायचं की कम्प्युटरच्या काही सॉल्व्ह करण्यासाठी मेकॅनिकलच्या क्लासमधून मला उठून घेऊन जावं लागायचं, घेऊन जायचे. त्याच वेळेस कम्प्युटरचे 3rd इयर 4th इयरचे भरपूर प्रोजेक्ट्स केले, कम्प्युटर असेंबल केले. लिटरली कॉलेजचं कोणलाही कम्प्युटर घ्यायचं असेल तर ते माझ्याकडे यायचे, मी त्यांना असेंब्लीचे काही ₹1000 चार्ज घेऊन असेंबल करून द्यायचो. त्यावेळेस इतके कामं केलेत, म्हणजे नेट कॅफे सेटअप, बँकेचे प्रॉब्लेम, कोणाचे कम्प्युटरचे प्रॉब्लेम. की ती की असती 25 डिजिटची, विंडोज 2000 त्यावेळेस ट्रेंडिंग होतं. तर ती 25 डिजिटची की अजूनही माझी तोंडपाठ आहे. म्हणजे अजूनही मी म्हणून दाखवू शकतो का BTC9, BTRC, J9, J7, PRVMG असं, म्हणजे एक्झॅक्टली अजूनही ध्यान येते. म्हणजे याच्यात तुम्ही समजू शकता की मी किती सेटअप केले असतील त्यावेळेस त्यावेळेमध्ये. हो, नक्कीच. विंडोज की लक्षात अजूनही राहणं ही कमाल गोष्ट आहे. अर्थात तुमच्या हाताखालून खूप सारे कम्प्युटर असेंबल झाले असतील, पण मग तुमच्या पहिल्या कम्प्युटरची पण काहीतरी गंमतदार गोष्ट आहे ना? ती खूप गंमतदार गोष्ट आहे. तर ॲलेक्स जॉन माझे घरमालकाचे मुलगा होता. तर ॲलेक्स जर तुम्ही जर कॉलवर असाल तर हाय म्हणा फक्त. आय डोंट थिंक यू कॅन से ओपन अप कॅमेरा फॉर यू प्रोबॅबली. He's saying hi. ओके.
थँक्यू अलेक्स. सो हे मी कम्प्युटरचे ज्यावेळेस कामं करायचो, अलेक्स बहुतेक त्याच वर्षी MBBS संपून औरंगाबादमध्ये घरी आलेलं होतं आणि त्याचं कायम लक्ष असायचं की माझ्याकडे दररोज खूप मुलं येतात जातात, कम्प्युटर घेऊन येतात काही जण, मी त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो जातात आणि माझ्या रूमवर कायम राबता असायचा लोकांचा येणं जाणं. तर एकदा अलेक्स वर आला होता आणि मला अलेक्सला जे आठवतं, अलेक्स म्हणे तू असा फ्लोअरवर एक कम्प्युटर ठेवलेला होता, टेबल नव्हता, खालीच कीबोर्ड होता आणि त्याच्यावर मी काहीतरी करत होतो. तर अलेक्सने विचारलं की तू हे काय करतो, मग सांगितलं मी कम्प्युटर नीट करतो. तर त्यावेळेस अलेक्स मला म्हणे अरे तुझं स्वतःचं कम्प्युटर नाही का? मी म्हटलं मला स्वतःचं कम्प्युटर नाहीये, मिळालं तर मी अजून काही धंदा करू शकतो, पण मला कॉलेजचे कम्प्युटर लॅबचा ऍक्सेस आहे, मी तिथं सगळी प्रॅक्टिस करतो. तर त्यावेळेस ज्यावेळेस अलेक्सचं स्टायपेंड 5,000 रुपये होतं, त्यावेळेस अलेक्सने मला 24,000 समथिंग पैसे काही गॅरंटी न देता दिले. म्हणे तू कम्प्युटर घे, तुझं काम कर आणि जे पैसे येईल तसे मला रिटर्न दे. तर अशी माझी पहिल्या कम्प्युटरची स्टोरी. असं म्हणतात की देव स्वतः येऊ शकत नाही आणि माणसाच्या रूपाने देवाला पाठवतो. तर अलेक्स हा माझ्यासाठी माझ्या कम्प्युटरच्या जर्नीमध्ये भेटलेला पहिला देव असं म्हणायला काही हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच अलेक्स. हो नक्कीच. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर झाला, तुमचं घवघवीत यश तुम्ही प्राप्त केलं. तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना कम्प्युटर लॅबची तुमच्याकडे किल्ली होती कॉलेजमध्ये, ही खूपच मोठी गोष्ट आहे. तर तुमच्या वडिलांच्या पण मनासारखं झालं, तुम्ही BE झालात. तर तुमचा पहिली नोकरी पण तुमच्या मनासारखीच लागली का? त्याचं आता ती पण सगळ्या स्टोरी तशा थोड्या वेगळ्याच आहेत. मी जी डिग्री होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगची त्यावेळेस कम्प्युटरचं खेड्यापाड्यात काही जास्त नॉलेज नव्हतं, पण माझं इन्स्टिंक्ट मला सांगत होतं की मी कम्प्युटरमध्ये जॉब केला पाहिजे, कारण माझ्या कम्प्युटरचं क्रेज थोडंसं वाढलं होतं. म्हणजे दिवस रात्र कुठं काही प्रॉब्लेम असलं तर 10-10 तास बसून सॉल्व्ह करणे माझी एक सवय होती. तर घरचे थोडी शंका घ्यायचे माझ्यावर की अरे आपली डिग्री मेकॅनिकलची, आपण कम्प्युटरमध्ये जॉब सर्च करतोय, असं का तुला जॉब कसं काय मिळेल, डिग्री नाही केलेली. तर मग त्यावेळेस मला असं काही सल्ला देण्यात आला की तू पुण्याला जाऊन एक कोर्स कर कम्प्युटरचा 3-4 महिने आणि त्याच्यानंतर तुला कम्प्युटरमध्ये जॉब मिळेल. मग तुला पहिला जॉब मिळाला की प्रगतीला काही कमी पडणार नाही. तर त्यावेळेस परत पैशाची अडचण होती. परत त्याच वेळेस माझा जिवलग मित्र यशवंत उडाचंद हा इंडियातून जर्मनीला गेला होता आणि त्याच्याकडे लोन, तो पण खूप श्रीमंत होता असं नाही, पण लोनचे पैसे होते त्याच्याकडे. तो पैसे घेऊन जर्मनीला गेला तर त्याच्याकडे शिल्लक पैसे होते. त्यांनी मला फोन केला, अरे तू काय करतो म्हणलं असं असं. अरे मी देतो तुला पैसे. त्यांनी मग त्यावेळेस भरपूर पैसे पाठवले. ते घेऊन मी पुण्याला गेलो. पुण्याला ते कम्प्युटरचा कोर्स केला आणि 2025 साली मला CMC मध्ये कम्प्युटरच्या डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नोकरी लागली. तर 25,000 रुपयाची नोकरी पहिली लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आमच्या गावामध्ये. आणि सर्व आनंदाचं वातावरण आमच्या घरामध्ये पसरलं. मी मोठा मुलगा होतो आणि मला नोकरी लागणं हे खूप महत्वाचं होतं. हो नक्कीच, कारण की तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे की आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, जरी सुबत्ता होती शेतीची तरी सुद्धा आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. तर तुमच्या इंटरव्ह्यू साठी पण तुम्हाला एका मित्राने मदत केली होती? हो, तर ऍक्च्युली मी पुण्याला जरी आलो तर कम्प्युटरचा कोर्स करून प्रॅक्टिस करायचो, पण माझ्याकडे नेहमीप्रमाणे माझ्या मित्रांची ये जा चालू असायची. तर माझा एक मित्र आहे अनिरुद्ध सावरे, तो पण कॉलवर असेलच. हाय अनिरुद्ध, तुझा कॉलवर आहे. तर तो एकदा माझ्याकडे आला होता आणि मला ड्रेसिंग सेन्स वगैरे काही चांगलं नव्हतं. म्हणजे नॉलेज होतं भरपूर, पण ड्रेसिंग सेन्स कसं कपडे घातले पाहिजे कळत नव्हतं. तर तो सकाळी उठला आणि मी चाललो होतो बाहेर. तर तो मला म्हणे कुठे चाललं, म्हणलं इंटरव्ह्यूला चाललो. तर तो हे काय कपडे घालून चाललं म्हणे. त्याने ते बॅग मधून एक शर्ट पॅन्ट काढलं, त्याचे बोटे दिले आणि म्हणे हे कपडे घालून जा. तर त्यावेळेस त्याला म्हटलं होतं, अरे म्हणलं जर मला आजच्या जर नोकरी मिळाली तर मी तुला माझ्या लग्नात कपडे घेईल. आणि अनिरुद्धला कपडे घेतले होते मी आणि तो माझ्या लग्नात ते कपडे घालून नाचला पण होता. तर अशा प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी काहीतरी असे ट्रिगर पॉइंट भेटत गेले आणि जसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव भेटत नाही आणि देवाच्या रूपाने माणसं भेटत असे आम्हाला. हो सर, म्हणजे नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये आतापर्यंत सतत देवासारखी माणसं भेटत गेली. तुम्ही चांगल्या माणसांच्या सहवासात नेहमीच राहिले आहात. तर तुमच्या आजीचे पण तुम्ही खूप लाडके होता. तर आजीच्या लुगड्याची काय गोष्ट आहे? तर
म्हणजे त्यावेळेस तसं ज्यावेळेस नोकरी लागली तर तारांबळीचेच दिवस असायचे, पैशाचे प्रॉब्लेम असायचे, पण नोकरी लागल्यावर काहीतरी आनंद म्हणून सगळ्यांना तर कपडे घेऊ शकत नव्हतो, पण इकडनं तिकडनं पैसे जमा करून मी पुण्यातून गावाकडे जाताना एक लुगडं घेतलं आणि म्हणलं आजीला आपण सगळ्या घराच्या वतीने मी एक लुगडं देईल का, एक आनंदाचं लहर आहे म्हणून. तर लुगडं घेऊन गेलो आणि गाडी लावली आणि खाली उतरलो. तिथे आजी बसली होती. आजीला गेल्या गेल्या म्हणलं मला नोकरी लागली आणि त्याच्यामुळे तू लुगडं आणलंय. तर आजी मला म्हणे की अरे म्हणे आत्ताच कशाला घेतली म्हणे, अजून पगार नाही झाला तुझा, पगार झाल्यावर घ्यायची होती. तर मजेने मी आजीला म्हणलं बाई तुझा काय भरोसा, म्हणलं तू पगार होईपर्यंत तू जिवंत राहते का नाही. आणि दुर्दैव असं की पहिला पगार व्हायच्या अगोदर ती गेली. म्हणजे मी नशीबवान मानतो का माझ्यातर्फे एक माझ्याकडून शेवटची साडी माझ्या आजीला घेण्यात आली. तर त्याच्याबद्दल मी स्वतःला नशीबवान मानतो असं म्हणतात. आय नो. हो, म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली असं म्हणता येईल. तर आता आपण तुमच्या अमेरिकेच्या प्रवासाकडे वळूया. तर अमेरिकेने साथ तुम्हाला कधी आणि कशी घातली? तर एक ज्यावेळेस नोकरी लागली, सीएमसी संपून कॉग्निझंट मध्ये आलो आणि कॉग्निझंट मध्ये आल्यानंतर एक असं हे पैशाचा प्रॉब्लेम तरी पण होताच, कारण खूप काही कर्ज होतं घरी, तारांबळ तरीही होती, पगार जरी 50,000 झाला होता तरी पण कमीच होतं. तर असं एक होतं की अमेरिकेला गेल्यानंतर थोडे पैसे जास्त मिळतात आणि आपण अमेरिकेला जायला पाहिजे. आणि 2008 साली तो योगायोग आला आणि अमेरिकेला मी जानेवारीमध्ये आलो. अच्छा, सीएमसी तर्फे कॉग्निझंट तर्फे. अच्छा, तेव्हा कॉग्निझंट जॉईन केले. मग अंकिता, तुम्ही कुठल्या साली आला अमेरिकेमध्ये? विठ्ठल ते आधीच आलेले आणि मी आणि माझा मुलगा 6 महिन्यानंतर जुलै 2008 मध्ये US मध्ये आला. अच्छा, आणि मुलगा कृष्णा किती महिन्याचा होता? 4 महिन्याचा होता. तो खूपच लहान होता. अमेरिकेमध्ये घेऊन आलात तुम्ही तेव्हा. अच्छा, मग अमेरिकेमध्ये आल्यावर सर्व पहिल्यांदा जे सगळेजण येतात त्यांना साधारण होमसिक व्हायला होतं, करमत नाही इथे. सो तुमचा अनुभव पण तसाच होता का? हो, जसं सगळेच पहिल्यांदा येते त्यांना एकटेपणा जाणवत असेल तसाही मला पण होता, कारण की माझा मुलगा 4 महिन्याचा होता. ते सगळं अवघड जायचं थोडं मॅनेज करायला, घरच्यांची आठवण यायची. तेच जसं होमसिक होतं आणि आजूबाजूला कोणी ओळखीचे नव्हते, नवीनच होतं आम्ही सगळं. आणि पण जसं जसं पुढे पुढे दिवस गेले, सगळ्या ओळखी झाल्या, US कल्चर समजलं, तर मग ते थोडं मॅनेजेबल झालं सगळ्या गोष्टी. अच्छा, आणि मग अमेरिकेमध्ये येऊन तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर मात करता आली का? तर त्याची पण म्हणजे स्टोरी आहे. तर कर्ज भरपूर होतं आणि अमेरिकेला आल्यानंतर निश्चित ते सोपं झालं, पण थोडंसं मागं जातो याच्यासाठी परत. तर मी लग्न होण्याच्या अगोदरच माझी एक मनोमन इच्छा होती की मला एक 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे. आणि त्यावेळेस मी वडिलांना म्हणलं का आता माझ्याकडे पैसे, मी गाडी घेऊ शकतो एवढे पैसे आहेत. तर वडील म्हणे की आपल्याला खूप कर्ज आहे म्हणे, कमीत कमी जे हातावरचे कर्ज जे आहेत, जे खूप एक्सपेन्सिव्ह रेटने घेतलेले राहायचे, तर ते पैसे दिल्याशिवाय तू गाडी घेऊ शकत नाही. कारण घेतले तर लोक म्हणतील अरे माझे पैसे ठेवले आणि तुम्ही गाडी घेतली. तर त्यावेळेस मग मी एका बँकेच्या रिप्रेझेंटेटिव्ह कडे गेलो आणि त्यांना विचारलं माझ्या नावावर किती जास्तीत जास्त कर्ज मिळू शकतं. तर ते भरपूर कर्ज घेतलं आणि गाडी, आणि ते कर्ज एवढं होतं की तेवढे पैसे इनफ होते की जे हातावरचे पैसे होते वडिलांचे, आमच्या काही व्हॅलिड रिझन साठी कर्ज झालेलं ते नील करू शकत होतो आणि गाडी पण घेऊ शकत होतो. तर मग ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी पुण्याहून गावाकडे गेलो. गावाकडे वडिलांना म्हणलं तुम्ही गाडीत बसा, कोणाचे पैसे द्यायचे लिस्ट द्या, आणि त्याच दिवशी सर्वांचे पैसे नील केले. पुढे जाऊन म्हणजे ते होतं फर्स्ट स्टेज ऑफ लोन, का जे इमिजिएट लोक घरी यायची मागायला. आणि नंतर मग बँकेचे कर्ज, काही जमिनी गहाण ठेवलेल्या वगैरे, ते पुढचे 3-4 वर्ष चालू राहिलं. पण मला असं आठवतं की त्याच्यानंतर मी वडिलांना पैसे कोणाला मागू दिले नाही. त्यांनी जेवढे मागितले त्याच्यापेक्षा जास्त कायम देत राहिलो आणि ते पण आनंदाने सर्वांना सांगायचे. तर चांगलं वाटायचं मला, त्यांना पण माझा अभिमान आहे.
होता. हो, ती त्या काळातली डेअरिंग म्हणावी लागेल की ऑलरेडी घरामध्ये कर्ज असताना पण तुमची पण इच्छा होती की एक 4 व्हीलर घेऊन आणि त्याच 4 व्हीलर मधून सगळ्यांचे वडिलांचे कर्ज तुम्ही फेडलेत. वडिलांच्या चेहऱ्यावर खूप मोठं समाधान तुम्ही बघितलं असेल. मग अमेरिकेमध्ये राहत असताना योगेन चित्तस्य पदेन वाचाम हा पतंजलीचा मंत्र कधी कानावर पडला? तसं पहिल्यांदा तो मंत्र काकांमुळेच कानावर पडला, पण योगाचं काका म्हणजे श्री काका. श्री सबनीस काका. तर योगाची जर्नी जर म्हणलं थोडंसं परत मागे जावं लागेल मला. असं एक योगिक कल्चर मध्ये असं पण एक मानणं आहे की तुम्ही योगाकडे जात नाही, योगा मेडिटेशन कडे तुम्ही जात नाही, योगा तुमच्याकडे येतो आणि त्याला जेव्हा यायचं असतं तेव्हाच येतो. तर मला असं आता आज मी त्याला असं वाटतं की योगा मला कायम घेण्याचा प्रयत्न करत होता. मी 4थीला असताना आमचे गावारे सर होते, ते आठवड्यातून एकदा योगा शिकवायचे, इंग्लिश शिकवत होते पण त्यांना योगाची आवड होती ते शिकवायचे. त्याच्यानंतर पुढं आस्था चॅनलवर मी सकाळी उठून योगा करायला लागलो. त्यावेळेस अंकिता पण करायची माझ्या बरोबर, पण ते बिट्स अँड पीसेस मध्ये चालायचं. मला थोडा बॅकचा पेनचा इश्यू होता, त्याच्यासाठी पण मी करायचो. US मध्ये आल्यावर पण सूर्यनमस्कार करणं, कधी सकाळी उठून योगा करणं चालू राहायचं, पण कंटिन्युएशन काही नव्हतं. तर 2012 साली माझी श्री काकांची ओळख झाली. त्यांनी मला फर्स्ट टाइम त्यावेळेस सांगितलं की मी इथं योगा शिकवतो अशा अशा ठिकाणी फ्रीमध्ये, तर तू पण येऊ शकतो. आमची फ्रिक्वेन्सी जमली होती, आम्ही दोघे तबला शिकत होतो, बरोबर बॅचमेट होतो. आणि मी त्यावेळेस योगाला जाऊ शकलो नाही. पण 2016 साली आणि योगा माझ्या कडे काय थोडंसं असं वाटायचं की योगा करत राहिलं पाहिजे, पण होत नव्हतं. तर 16 साली ज्यावेळेस घर घेतलं त्यावेळेस मी काकांना भेटलो. काकांना म्हणलं आता माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे जागा आहे, 30-40 लोक येऊन योगा करू शकतात, तुम्ही माझ्याकडे शिकवताल का? तर काका आले, काकांनी हो म्हटलं आणि 16 पासून योगा चालू झाला. आमच्या घरी गुरुवारी क्लास होता, नंतर गुरुवार आणि रविवार झाला. आजच्या घडीला आठवड्यातून 4 क्लास होतात आणि आठवड्यातून कमीत कमी 50-60 लोक येणं जाणं घरात होतं. तर असं जे म्हणतात की असं इंडियामध्ये मानलं जातं की US मध्ये गेल्यावर माणूस एकटा पडतो, कोणी भेटत नाही, पण आम्हाला तसं बिलकुल जाणवत नाही योगामुळे की दर आठवड्याला तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट डेली म्हणलं तरी 10-20 लोक येऊन नमस्कार करतात, थँक्यू म्हणतात, हॅलो म्हणतात असं. आणि या सर्व आता तेव्हा जे योगा चालू झाला त्याच्यानंतर योगाची जर्नी सर्वांना माहितीच आहे. जे काही 30-40 जण मिळून चालू झाली होती, आज योगाचा परिवार 2,500 लोकांपर्यंत पोहोचलाय. 40 टीचर झाले, आठवड्यातून 70+ क्लास होतात आणि हे सगळं फ्री मध्ये चालतं. श्री काकांचे माझ्या योगाच्या जर्नीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि श्री काका म्हणजे ते नुसतं त्यांनी आम्हाला सर्वांना नुसतं योगाच शिकवलं नाही, तर त्यांनी निस्वार्थपणे समाजसेवा कशी करावी, त्या समाजसेवेमध्ये आनंद किती असतो याचं प्रात्यक्षिक करून त्यांनी आम्हाला दाखवलं. प्रत्यक्ष जीवन कसं जगावं हे त्यांनी असं खूप आतमध्ये पर्यंत आमच्यावर बिंबवलेलं आहे. त्यांच्याबद्दल किती जरी म्हणलं तरी, किती शब्द वापरले तरी कमीच पडतील. जसं तुम्हाला देव भेटत नाही, देवाच्या रूपाने माणसं भेटत, श्री सबनीस काका सुद्धा आमच्यासाठी भेटलेले एक देवच आहे आणि त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल घडवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आता विठ्ठलने सांगितल्याप्रमाणे की आठवड्याचे 4 दिवस तुमच्याकडे श्री योगाचे क्लासेस होतात, तर याचं आयोजन कसं करता अंकिता? तसं तर आता 8 वर्ष झाले आमच्याकडे क्लास होतो. तसं मी म्हणणार नाही, कारण की सुरुवातीला व्हायचं की आता क्लास आहे, सवय नव्हती. पण 8 वर्षात इतकी रुटीन झाली आमच्या घरात की ते असं आपला एक रुटीनचा भाग वाटतो. पहिले 2 क्लास व्हायचे असे आठवड्यात, आता 2चे 4 झाले. तर ते आयोजन नाही म्हणता येणार मी, पण ते होऊन जातं, आमचा रुटीनचा भाग झालाय. आणि कधी क्लास नाही झाला तर चुकल्यासारखं वाटतं की आज आपल्याकडे क्लास नाही असं. हो, मग तुम्हाला योगाची आवड श्री काकांमुळे लागली का विठ्ठलमुळे लागली? मी हे सांगेल, ती माझी शाळा आश्रम शाळा होती, त्यात म्हणजे योगा वगैरे व्हायचं, अध्यात्माचं थोडं व्हायचं, तर तिथं फार थोडाफार योगा केला होता मी. आणि खरं योगा तर मी श्री काकांकडनं शिकले. श्री काकांकडनं ज्यावेळेस आमच्या घरात योगा चालू झाला आणि
मला जेव्हा योगाचा फर्स्ट क्लास केला तर म्हटलं हे खूप अवघड आहे, आपल्याकडनं होणार नाही. आणि आता मी असं म्हणेल की मला फुल प्लेज नाही, पण जे मी काय करते ते मला म्हणजे समाधान आहे. आणि हे सगळं श्रेय श्री काकांनाच आहे. सगळं श्रेय मी श्री काकांनाच देते. आणि विठ्ठल त्यांच्याकडनं पण, आता जेव्हा विठ्ठल क्लास घेतात तेव्हा त्यांचाही क्लास अटेंड करते, तर तो पण त्यांच्याकडनं पण शिकते. मंडळी, मला सांगायला आवडेल की विठ्ठल हे स्वतः योग शिक्षक आहेत, स्वतः श्री काकांच्या अंडर शिकलेले योग शिक्षक आहेत. सॉरी अंकिता, तू काहीतरी सांगणार होती. हा, मी आणि श्री काकांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, पण मी थोडक्यात हेच सांगेल की वी आर सो ब्लेस्ड टू हॅव यू श्री काका इन आवर लाईफ. हो, नक्कीच. योग गुरु श्री काका यांचं समाजातलं कार्य खूप मोठं आहे, खूप प्रेरणादायी आहे ते आमच्या सर्वांसाठी. जसा यांच्या आयुष्यामध्ये तसाच माझ्या पण आयुष्यामध्ये आणि इतरांच्या खूप जणांच्या आयुष्यामध्ये चांगला सकारात्मक बदल श्री काकांमुळे झालेला आहे. तर असे हे श्री काका आमच्या जवळ आहेत, आमच्या सानिध्यात, आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत, याचं खरोखर आम्हाला ब्लेस्ड वाटतं. तर आता याच अनुषंगाने मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो विठ्ठल यांना की ध्यान किंवा मेडिटेशन हे मनाला शांत करून स्वतःला ओळखण्याची पद्धत आहे असं मला वाटतं, आणि ही जीवनशैली आपण पण जोपासता. हो, नक्कीच. तर या मेडिटेशन कसं करावं किंवा काय पद्धत आहे तुमची, याबद्दल काही सांगू शकाल सो का? मेडिटेशन, ध्यान ऍक्च्युली काकामुळेच योगामध्ये जे शेवटचे 10 मिनिटं काका मेडिटेशन घेतात, चक्रा मेडिटेशन, तेव्हा माझी मेडिटेशनची खरी ओळख झाली असं म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर जसं आता जवळजवळ 8 वर्ष होऊन गेले इथं योगा चालू आहे, तर माणूस थोडस शिकतं योगाबद्दल, मेडिटेशन बद्दल. तर असं जाणवलं की योगा मेडिटेशन मध्ये खूप काही पॉवर आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द अंडर एस्टिमेटेड थिंग पार्ट ऑफ द योगा. तर मग मी म्हणलं चला आपण ट्राय करून बघू मेडिटेशन. आणि स्टार्टिंगला मी तसं सकाळी दररोज 3-4 वाजता उठतो, आणि उठून पहिलं असं असायचं की काहीतरी फोन बघणं किंवा कम्प्युटर काहीतरी काम करणं, असंच माझं दिवस उगेपर्यंत चालायचं. तर म्हणलं आपण हा वेळ थोडासा चांगल्या कामासाठी किंवा मेडिटेशन ट्राय करायला काही हरकत नाही. तर स्टार्टिंगला शक्य नव्हतं की एका ठिकाणी बसणं. तर मी चालू केलं का आता उठल्यानंतर मेडिटेशन असं चालू केलं की आता उठल्यानंतर 1 तास फोनला हात लावायचा नाही किंवा कुठल्या कम्प्युटरवर बसायचं नाही, एका ठिकाणी फक्त कॉफी पीत बसून जायचं. तेच मेडिटेशन होतं. हळूहळू असं केलं की ओके, उठल्यानंतर सूर्योदय होईपर्यंत फोनला हात लावायचा नाही, कुठलं पुस्तक वाचायचं नाही, कुठलं कम्प्युटर लॉग इन करायचं नाही, फक्त एका ठिकाणी बसून जायचं. आणि हळूहळू मग सवय अशी लावली की 10 मिनिटं डोळे झाकून बसणं आणि आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करणं. काका जसं सांगतात तसं चक्राच्या एनर्जी सेंटरवर कॉन्सन्ट्रेशन करणं. आणि असं चालू झालं. पहिलं 5-10 मिनिटं शक्य होत नव्हतं, पण आता 1 तासापर्यंत मी मेडिटेशन करतो. एक गोष्ट सांगायची त्याच्यात असं की कधी एखाद्या मेडिटेशनचा एक दिवस असा असतो की तुम्हाला 5 मिनिटं 1 तासासारखे वाटतात, दुसरा दिवस असा असतो की 1 तास 5 मिनिटासारखा वाटतो. 1 तास संपला तरी कसं संपला ते कळत नाही असं वाटतं. अजून मी अलार्म लावून 1 ताससाठी 1 तास करतो. तर असं मेडिटेशनची सुरुवात झाली. अजून त्याच्यात खूप प्रगती करायची मला असं वाटतं, पण निश्चित मेडिटेशनचा खूप फायदा झाला. त्याच्यात थोडस मागे जाऊन अजून एक गोष्ट सांगायची की काकांबद्दल मी एक गोष्ट सांगायची विसरलो की काकांबद्दल अजून एक अनुभव सांगायचा मला की काकांबद्दल कधी आम्ही म्हणजे मागच्या 8-9 वर्षामध्ये आम्ही खूप वेळेस प्रयत्न केला की काकांना आपण युट्यूब चॅनल करू, थोडस पब्लिसिटी करू, मग लोकांना कळेल तुम्ही काय करता. पण काकाचं वन लाईनर आन्सर हेच असायचं, अरे मला पब्लिसिटीची गरज नाही, मी जे शिकवतो त्याच्यात मला आनंद मिळतो. तेच त्यांचं इकिगाई आहे. आणि त्याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक वेळेस येतो की त्यांना पब्लिसिटीची गरज नाही, पब्लिसिटी करण्याची इच्छा नाहीये. त्यांचा दुसरा कुठलाही अजेंडा नाही योगा शिकवण्यामध्ये, योगा शिकवणं सोडून. ते एक अजून एक त्यांचं ते किती डेडिकेटेडली करतात ते जर सांगायचं म्हटलं तर 2018 साली 17 साली त्यांचं ओपन हार्ट बायपास सर्जरी झाली. तर त्यावेळेस योगायोगाने मी त्यांना घ्यायला हॉस्पिटलमधून गेलो होतो डिस्चार्ज मिळाल्यानंतर. आणि आम्ही जस्ट हॉस्पिटलच्या बाहेर निघलो आणि त्यांचं पहिलं वाक्य जे होतं, मला बुधवारचा दिवस होता, तर पहिलं वाक्य म्हणे, अरे विठ्ठल
उद्या मी क्लास शिकवायला येऊ शकत नाही, पण रविवारच्या क्लासला येईल. मी या क्लास करायचो नाही, पोजेस करायचो नाही, पण इन्स्ट्रक्शन देईल. म्हणजे त्यांनी दुसरी कुठलीही चर्चा केली नाही की हॉस्पिटल कसं होतं, किती पेन झालं, रिकव्हरीला किती वेळ लागणार आहे, काहीच नाही. तर याच्यावर तुम्ही समजू शकता की काकांचं डेडिकेशन किती आहे. तर येऊ परत आपल्या मेडिटेशनकडे. तर हो, मेडिटेशनने खूप फायदा झाला. माइंड क्लिअर झालं, विचार तीक्ष्ण झाले, जे काही निर्णय घेण्याची क्षमता आहे ती खूप वाढली. जे कोणते निर्णय घेतले मी मागच्या 5-7 वर्षामध्ये, त्याच्या कुठल्याही निर्णयाचा पश्चाताप झाला. तर मी असं सगळ्यांना सजेस्ट केलं की मेडिटेशन सगळ्यांनी दररोज केलंच पाहिजे. नक्कीच. म्हणजे मला हे ऐकायला आवडलं की सकाळी उठल्यानंतर जरी तुम्ही मोबाईल तुमच्या बाजूला ठेवला 5 मिनिटापासून सुरुवात करून, जसं आता विठ्ठलजींनी सांगितलं, ती पण एक मेडिटेशनच आहे. कारण आजकालच्या काळामध्ये आपण मोबाईलचे इतके फॅन झालो आहोत की सारखाच आपल्याला मोबाईल बघावासा वाटतो. आणि खरोखर श्री काकांच्या बद्दल तुम्ही बोलाल म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे आपण काही बोलणं म्हणजे श्री काकांबद्दल. पण श्री काकांनी जी ही श्री योगा संस्था चालू केली आहे, ती ही फक्त एक संस्था नसून तो एक परिवार आहे. आणि या परिवाराचे किमान 2 तरी कार्यक्रम वर्षामधून होतात. आणि मला नक्कीच सांगायला आवडेल की या कार्यक्रमामध्ये साधारण 200 ते 300 लोक हजेरी लावतात. आणि या 200 ते 300 लोकांसाठी विठ्ठल आणि अंकिता यांना स्वतःच्या हातून काहीतरी एक पदार्थ खाऊ घालण्याचा हौस असते, नेहमीच असते ती. तर हे कुठून आलं? तर मी हेच सांगेल की मला माझी हॉबी एक कुकिंग आहे आणि खाऊ घालायला आवडतं. आणि आम्हा दोघांनाही असं होतं की आपल्या 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 हाताने काहीतरी म्हणजे खाऊ घालावं. आणि तर आणि मी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेले, तर कायम मी बघितलंय लहानपणी की लोकांचं येणं जाणं, सतत पाहुणे आमच्या घरी. आणि आता इथे श्री काकांचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यात वर्षातून 2 प्रोग्राम होतात. तर आम्हाला दोघांना नेहमी वाटतं की आपण काहीतरी, आपल्याला ह्याच्यात आनंद मिळतो तर आपण आपल्या हाताने केलं, आपण याच्यात मदत म्हणून करावं, त्यातच समाधान वाटतं असं. बरोबर. आणि तसं सांगायचं तर आम्हाला तो वारसाच मिळाला म्हणलं तर चालेल. आम्ही कायम आजोबांना, वडिलांना बघितलंय की कोणी आलं तर त्यांना जेवल्याशिवाय जाऊन द्यायचं नाही, कोणालाही मदत करत राहायचं. तर तसं त्याच्यातून ते आलंय. आणि आता जशी आमची इच्छा असते प्रत्येक वेळेस, तसं तर माझी इच्छा असते की सगळं स्वयंपाक मी करावा, पण कमिटी एकच पदार्थ करायला लावते. तर 300 ते 500 लोकांचा स्वयंपाक करण्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं मी तयार करून ठेवलेलं आहे. हो, पण ती सोपी गोष्ट नाही मंडळी की घरामध्ये जॉईंट फॅमिली असून सुद्धा घरातल्या एक 15 ते 20 किंवा किमान 30 लोकांपर्यंत स्वयंपाक करणं आणि 200 ते 300 लोकांना काहीतरी पदार्थ म्हणजे लाईव्ह पुऱ्या तळून देणं किंवा राजमा करणं एवढ्या सगळ्या लोकांच्या, किंवा साबुदाण्याची खिचडी करणं, असे बरेच पदार्थ आम्ही चाखलेले आहेत ह्यांच्या हातचे. तर तुमच्या दोघांची पण कमाल आहे. मला याच्यावरूनच अजून एक असं वाटतं की पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल असं म्हणतात की कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू. म्हणजे काय की महाराष्ट्राचा विठ्ठल हा फक्त महाराष्ट्राचा नसून तो कर्नाटकचा पण तितकाच आहे. तसा हा आमचा क्लासबर्गचा विठ्ठल हा फक्त भारताचा नसून बऱ्याच देशांचा पण आहे. त्याचे मित्र हे खूप देशांमध्ये पसरलेले आहेत. आणि याचं गुपित काय आहे? आणि हे सर्व मित्र तुमच्या जनरॅसिटीवर त्यांनी सगळ्यांनीच खूप अनुभव घेतलेला आहे. तर ही जनरॅसिटी किंवा हा दानशूरपणा कुठून आला? सर ऍक्च्युली दानशूर वगैरे थोडा मोठा शब्द आहे, म्हणजे पण तरी जर सांगायचं ठरलं तर हा आमचा वारसा वडिलांकडून आजोबाकडून तो चालू झालेला आहे की जे कोणी येईल त्याला भेटत राहणे, माणसं जोडणे, ज्याला काही गरज आहे त्याला मदत करणे, एक असं एक लहानपणापासून बघत आलेलं आहे. तर तोच वारसा असं वाटतंय की ते असं मनात भिनलंय आणि तसंच पुढं चालू आहे. आणि जसं माणसं जोडत राहिलो तर ते एवढा मोठा परिवार कसा झाला ते कळालंच नाही. मी तर म्हणतो की हे सगळे लोक जोडले याच्यासाठी पूर्णपणे मी नशिबवान समजतो त्याच्यासाठी. बाकी मी असं म्हणणार नाही की मी खूप काही वेगळं केलं म्हणून हे सर्व लोक जमले, तर ते एक नशीबच असं म्हणत. आणि जे काकांनी
योगामुळे इथं जी ऊर्जा तयार झाली त्या ऊर्जा पण त्याला एक कारण आहे असं आमची भावना आहे, असं मला हरकत नाही. हो बरोबर आहे, कारण की जे लोक तुमच्या घरी येतात, आता सुद्धा आम्ही विठ्ठलजींच्याच घरी बसलेलो आहोत आणि या घरामध्ये नेहमीच सर्वांना प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटी वाटते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही प्रसन्नता किंवा पॉझिटिव्हिटी कुठून आली? प्रसन्नता पॉझिटिव्हिटी म्हणजे पूर्ण योगामुळेच आली असं म्हणायला हरकत नाही. नशीब तर आहेच आहे. श्री काकांनी इथं योगा चालू केला. प्रत्येक 50 लोक दर आठवड्याला येतात, चांगल्या भावनेने योगा करतात, इथं थोडे मंत्र म्हणतात, मेडिटेशन करतात. तर आणि तेच एक पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जामुळे हे सर्व अट्रॅक्ट होतं असं एक मनाची भावना आहे. नक्कीच. मी मगाशी जसं म्हटलं सुरुवातीला की विठ्ठलजींची मुळं घट्ट रुतलेली आहेत भारतामध्ये. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे की आत्ताच परवाच यांच्याकडे BVGचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड हे राहायला आले होते आणि आम्हाला सगळ्यांना ते भेटण्याचा प्रसंग मिळाला. तर असे राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक आणि IAS म्हणू नका किंवा IPS किंवा आध्यात्मिक गुरु असे सगळेच जण विठ्ठलजींच्याकडे राहायला येतात. तर अशा सगळ्या लोकांचा पण आय गेस ती पॉझिटिव्हिटी त्याच्यामधून निर्माण होत असेल तुमच्या घरात. हो नक्कीच. टू वे म्हणाल, पॉझिटिव्हिटीमुळे कोणीतरी येतंय आणि ते आल्यामुळे परत अजून पॉझिटिव्हिटी वाटते असं म्हणाल. आणि निश्चित हा एक नशिबाचा भाग्यवान समजतो मी हे सगळं मित्र परिवार जमा झालेला आहे चांगल्या चांगल्या लोकांचा. मग मला नक्कीच तुम्हाला विचारायला आवडेल की इथे राहून अशा सगळ्या लोकांशी, भारतामधल्या राजकीय IAS IPS अशा सगळ्या लोकांशी आपले घनिष्ठ संबंध कसे काय जोडले गेले? परत अगेन नशीब, एनर्जी आणि भेटल्यानंतर समहाव काय होतं माहित नाही. जे कोणी इन्फ्लुएन्शियल लोक येतात आणि भेट होते, भेट झाल्यानंतर समहाव एकमेकांची स्वभाव ऑटोमॅटिकली आवडले जातात, एकमेकाला आवडतात आणि समहाव ते रिलेशन त्या साईडनी पण मेंटेन होतं, माझ्या साईडनी होतं आणि मदत करण्याचा दोघांचा पण एकमेकांना इच्छा असते. तर त्यामुळे ते होत जातं असं म्हणलं तर चालेल. त्यांना काही इकडे गरज असेल तर मी करतो, मला काही तिकडे गरज असेल तर ते मला मदत करतात. याच्यामुळे ते आणि छोटे छोटे प्रसंग होत 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 ते मैत्री घनिष्ठ होत चालते. हो नक्कीच. म्हणजे मंडळी, मला सांगायला आवडेल की हा निस्वार्थपणाने मैत्री जोडण्याचा जो यांचा संकल्प आहे याचा अनुभव आम्हालाही मिळतो. कारण की हे फक्त या लोकांशी, प्रतिष्ठित नामांकित लोकांशी मैत्री जे यांचे संबंध आहेत त्यांचा फायदा ते इतर मित्रांना सुद्धा करून देतात. सो आम्हाला काही अडचण आली तर आमच्या डोक्यामध्ये पहिलं नाव हे विठ्ठलजींचंच असतं. तर अंकिता, मला याच्यावरून तुम्हाला असा प्रश्न विचारावासा वाटतो की एवढे सगळे लोक घरी येतात, एवढा घरात लोकांचा राबता आहे, तर याचा कधी त्रास होतो का? मी याला त्रास नाही म्हणणार. कधी कधी तारांबळ उठते माझी किंवा धावपळ होते. पण जे कोणी येतं त्यांच्याकडून नवीन अनुभव किंवा काही शिकायला भेटतं, तर मग त्यात म्हणजे तो आनंदच वाटतो आणि समाधानच वाटतं असं मी सांगेल. म्हणजे अच्छा. संत सावतामाळी जसे म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तशी ह्या भाज्यांबद्दल पण तुम्हाला खूप आत्मीयता आहे आणि तुमच्या घराच्या मागे खूप मोठी बाग आहे. तर या बागेचं वैशिष्ट्य असं आहे मंडळी की या बागेतून जो काही पालेभाज्या म्हणा किंवा फळभाज्या म्हणा, हे जनरसली विठ्ठल आणि अंकिता सर्व मित्रांना देतात. मी दरवर्षी यांच्याकडून समर मध्ये भाज्या मला मिळतात, त्याच्यामुळे मी भाज्या लावणं सोडून दिलंय. तर या बागेबद्दल तुम्ही काय सांगाल? तर तसं आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं लहानपण सगळं शेतीत गेलेलं आहे. शेतीचे सर्व काम मी केलेले आहेत. म्हणजे लिटरली वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून छोटे छोटे काम वडिलांनी सांगणं आणि करणं आणि 10वी पर्यंत 8वी पर्यंत तर मी सगळं ट्रॅक्टर चालवणं, नांगरणं आणि शेतीतले काम करणं तेव्हा शिकलेलो. तर त्यावेळेस बहुतेक भाजीपाला आमच्या शेतातला असायचा किंवा शेजारच्या शेतातला असायचा आणि फ्रेश असायचं. तर त्यावेळेस ती एक गावरान चव होती भाजीपाल्याला. बरोबर आहे. आणि असं एक मनोमन वाटतं का त्यावेळेची बटाट्याची चव विसरलोय किंवा ती चव सापडत नाहीये.
की त्यावेळेच्या वांग्याची चव विसरलोय. तर माझा एक प्रयत्न आहे की ती परत चव रिपीट करण्यासाठी मी वेगळ्या वेगळ्या बिया आणून ट्राय करून उगवून ते टेस्ट करतो, मित्रांना वाटतो आणि त्याच्यात एक आनंदही मिळतो. आणि मी बागकाम करणं किंवा बागकामात जाऊन गवत काढणं हे पण मी एक मेडिटेशनचा पार्ट समजतो की तुम्ही 2 तास जर बागेत काम केलं, तुमचा फोन नसतो तिथं, बाकी कोणी बोलायला नसतं, तुम्ही आणि ते झाड एकमेकांशी बोलत असतं असं वाटतं. तर आणि हॉबीचा पण तो पार्ट आहेच आहे. तर बेसिकली हेच आहे की ती चव सापडवण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की ते मी कुठे जरी गेलो तर आयुष्यभर तो चालूच राहील. अच्छा. मित्र हो, असा हा आमचा विठू, सर्वांना मदतीचा हात निस्वार्थपणे सढळ हाताने पुढे करणारा, सर्वांना मायेची सावली देणारा, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे अशी घट्ट मैत्रीचे संबंध जोडणारा असा हा आमचा विठ्ठल आणि रुक्मिणी क्लासबर्गचे आहेत. होपफुली तुम्हाला यांचा जीवन प्रवास ऐकायला आवडला असेल. आणि अंकिता आणि विठ्ठल, तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. श्री काका, अंजलीजी आणि अलकाजी, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच. आणि आता आपण प्रश्नांकडे वळूया. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि आपण प्रश्न उत्तरांना सुरू करणार आहोत, पण त्याच्या आधी मला हे सांगायचं विठ्ठलजींना की मी नगरची आहे, माझं बालपण नगरमध्ये गेलं आणि तुमची भाषा ऐकून मला अक्षरशः आय वॉज ट्रान्सपोर्टेड टू अहमदनगर. आणि तुम्ही जे काही रेफरन्सेस दिले ते इतके ओळखीचे होते की आवारे सर हे आमच्या घरी लहानपणी यायचे, माझ्या वडिलांचे ते मित्र होते. आवारे सरांच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. तर म्हणजे मी जरी फिजिकली आले नाही, आमच्या टीमपैकी सगळेजण तुमच्या घरी आलेत, पण मला अक्षरशः आज तुमची भेट झाल्यावर तिथे आल्यासारखं वाटलं आणि मी नेक्स्ट टाइम तिकडे आले की नक्की तुम्हाला भेट देईन. तुम्हाला दोघांना भेटून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद. नक्की पुढच्या वेळेस बीसी एरियामध्ये असल्यावर आमच्या घरीच यायचं, इथंच राहायचं. नक्की. आणि तुमचे खूप सारे मित्र चाहते आज कॉलवर जॉईन झालेले आहेत आणि बरेच कॉमेंट्स आलेले आहेत आणि प्रश्नही लोकांना विचारायचा आहे. तर ते कळतंय आम्हाला की किती लोक तुमच्यावर प्रेम करतात. तर आपण एक एक प्रश्न घेऊ. आधी म्हणजे आयफोन कोण आहे त्यांनी हात वर केलाय, बोला. हॅलो. हा बोला. हा, मी सचिन पवार बोलतोय. माझा आवाज येतोय सर्वांना? हो. येस. हॅलो. हॅलो. विठ्ठल रुक्माईंना नमस्कार करून माझे 2 शब्द बोलण्याला सुरुवात करतो. मी आणि विठ्ठल इंजिनिअरिंगचे मित्र, 24 वर्षांची मैत्री, आणि तसा तो अमेरिकेमध्ये गेल्यापासून भेट कमी होत जाते, पण इंडियाला आल्यानंतर भेट होतेच. पण आपण सर्वजण प्रोफेशनल आयुष्यामध्ये मोठे झाल्यानंतर फार गुरफटून जातो आयुष्यामध्ये, बरोबर. पण तुरळक लोक असे असतात जे फार बोटावर मोजण्यासारखे, जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोडलेले राहतात. तर विठ्ठल नक्कीच एक ज्वलंत उदाहरण आहे त्यातलं. आणि मला रिसेंटली युएसला, तसा मी भरपूर जातेच राहतो, पण रिसेंटली मला युएसला जाण्याची संधी मिळाली आणि मी 15 दिवस वॉशिंग्टन DC एरियामध्ये होतो. तर विठ्ठलच्या घरी राहण्याचा मला योग आला आणि विशेष म्हणजे श्री सबनीस काकांसोबत योगा मेडिटेशन करण्याची सुद्धा मला संधी मिळाली. आणि विठ्ठलनी जे जे शब्द वापरले की तिथे मी सोबत 2-4 दिवस योगा, मी 15 दिवस त्यांच्या घरी होतो. मला अतिथी देवो भव ट्रीटमेंट मिळाली. आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड, स्पेशली इन US. वेळ देणं सर्वांना कठीण आहे, पण विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे अंकिताताई यांनी खूप, म्हणजे माझ्यासाठी जेवायला थांबायचे. त्याचे सासरे सुद्धा आज कुठली भाजी काढणार, फ्रेश ती त्यांच्या गार्डन मधून काढून आणायचे. म्हणजे आय वॉज ओव्हरवेल्म. आणि मला घरचे फोन करून विचारायचे की अरे काय, अरे म्हणजे घरच्यापेक्षा सुखी आहे मी जास्ती इथे. म्हणजे असे खूप सारे अनुभव आहेत. आणि इट्स व्हेरी टफ. 15 दिवस तुम्ही, इट्स नॉट इझी इन कंट्री लाईक US. अतिथी देवो भव, काइंडनेस, हॉस्पिटॅलिटी, पूर्ण जंगले परिवार, विठ्ठल, आता तसं माहीतच आहे आम्हाला. पण ही माझी एकट्याचा अनुभव नाही आहे सगळ्यात महत्वाचा. आता आम्ही 24 वर्षापासून ओळखीचे आहोत, मित्र आहोत, बेस्ट फ्रेंड्स आहोत. पण यशवंत आहे, अनिरुद्ध आहे, तो पण या कॉलमध्ये आहेत, आणखी भरपूर सारे मित्र आहेत. पण ही माझी एकट्याची स्टोरी नाहीये. तर ही स्टोरी आपल्या सगळ्यांची आहे, हा स्वभाव आहे.
विठ्ठलचा, आणि त्याच्यामुळेच लोक त्याला जोडलेली आहेत. आणि मला माहिती आहे खूप सारी लोक आहेत कॉलमध्ये, जास्ती वेळ घेणार नाही. पण थँक्यू विठ्ठल आणि रुक्माई, अंकिताताई, थँक्यू फॉर द सचिन. काइंडनेस, हॉस्पिटॅलिटी, अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. वी आर इगर टू मीट यू, वेटिंग फॉर युअर इंडिया ट्रिप. थँक्यू सचिन. थँक्यू सचिन. आणि वन मोर एक्सपिरियन्स कॉलेज. मला तर आय वॉज ट्राइंग टू स्टॉप माय सेल्फ वेन विठ्ठल वॉज टॉकिंग, की कॉलेजचे एक्सपिरियन्स. आय वॉज हिज रूममेट, आय एम फ्रॉम कॉम्प्युटर, माझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. माझे सगळे मित्र मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे. पण जसं तो म्हणत होता की मी मेकॅनिकलचा आणि कॉम्प्युटर मधले सगळे प्रोजेक्ट तो करायचा, माझ्या बॅचचे किंवा कॉलेजमधले सगळे कॉम्प्युटरची मुलं आमच्या फ्लॅटवर तिथे, त्या अलेक्सच्या तिथे, सर्व आपण. आणि ते प्रोजेक्ट कॉम्प्युटरच्या फायनल इयरचे स्टुडंटचे प्रोजेक्ट विठ्ठल करून द्यायचा. इमॅजिन अ मेकॅनिकल स्टुडंट डुईंग कॉम्प्युटर्स फायनल इयर्स प्रोजेक्ट. सो अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत. आय डोंट वॉन्ट टू हायचॅक द थिंग्स. वी आर लाईक 24 years फ्रेंडशिप, सो आय हॅव हंड्रेड्स ऑफ स्टोरीज टू टेल. बट रिअली आय एम लाईक ब्लेस्ड टू हॅव अ फ्रेंड लाईक विठ्ठल, आणि दुसऱ्यांनाही बोलण्याची संधी देतो. येस, थँक्यू. थँक्यू सचिन. थँक्यू. नारायण थेटे यांचा हात वर आहे, बोला. अंजली, मी आपला आभारी आहे मला संधी दिल्याबद्दल. खरं म्हणजे आत्ता आबोलीने जी मुलाखत घेतली त्यापुढे बोलणं म्हणजे भीमसेन जोशीचं गाणं ऐकल्यानंतर बाथरूम सिंगरचं गाणं ऐकल्याचा जो फरक तुम्हाला जाणवेल. पण मला विठ्ठलविषयी काही बोलावं वाटतं, त्याबद्दल आपण मला क्षमा कराल आणि माझं बोलणं ऐकून घ्याल असे मला आशा वाटते. मी दोन्ही विठ्ठलाचा भक्त किंवा वारकरी आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे, आणि की एकच वाक्यात जर सांगायचं असेल तर दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती. मी आपणाला विनयपूर्वक आदराने विठ्ठलाचं स्मरण करून आपणाला प्रणाम करतो. श्रीयुत विठ्ठल जंगले, माझा अनुभव जो आहे त्यांच्या सानिध्यात मी जवळजवळ एक 10 वर्षापासून आहे. तर हा विठ्ठल जंगले हा एक अवलिया, सामान्य कुटुंबातील लोखंडी रूपी माणूस, आणि विठ्ठलाच्या कृपेनं आणि त्याचबरोबर श्री काकाच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सानिध्यात येऊन असामान्य व्यक्तिमत्व सोनेरूपी धारण करतो, याची कला आपण घेतलेल्या मुलाखतीतून समजली असेलच. आबोलीच्या भाषेत सांगायचं झालं तर कानाडाहू विठ्ठलू कर्नाटक्यू. तर मला एक थोडं पुढे वाढवावं वाटतं, कानडी राजा पंढरीचा. तर हा जो पंढरीचा कानडा राजा आहे, तसाच त्याच विठ्ठलाने मराठी राजा अमेरिकेचा म्हणून विठ्ठल जंगलेचं नाव घेता येईल. दोन्ही विठ्ठलामध्ये काही साम्य तुम्ही त्यांचा जर विचार केला तर आपल्याला समजून येईल की एक तर म्हणजे त्यांच्या दोघांचाही रंग हा सावळा आणि एक चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आहे. नंबर दुसरं म्हणजे असंही की दोघेही साधे भोळे आणि आपल्या जमिनीशी नाळ कायम ठेवणारे दोघेही आहेत. तर यांच्याबद्दल आपल्याला विठ्ठल हा फार साधा, दोन्ही विठ्ठल हे फार साधे आहेत. आणि त्यांच्या याच्यामध्ये जर म्हणायचं असेल तर आपण ऐकलं असेल, सांभाळ खांदी वाहन पायी डोईस मुंडासे, श्यामल रंगी छान रूपे साधे पण भासे. अर्थात डोईसी मुंडासे यांचं नसेल, ठिकाण परत्वे हे थोडे हे झाले असतील, परंतु भाषेवरून आणि त्यांच्या उदारतेवरून दोघंही मला समान वाटतात. तिसरे म्हणजे विठ्ठलाच्या
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीमध्ये IAS माणूस असतो किंवा एक्झिक्युटिव्ह वारीमध्ये बरेचसे IAS किंवा गरीब श्रीमंत प्रत्येक प्रांतातून माणसं येतात. तसेच ह्या विठ्ठलाकडे पण भारतातील सर्व IAS IPS राजकीय आणि आध्यात्मिक आणि आत्ता जसं आबोलीनं सांगितलं की हनुमंतराव गायकवाडजींचं की ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं, तसे हे पण भक्त त्यांच्या सानिध्यात यायला आसुसलेले असतात. तर मला एकच प्रश्न हा विचारावा वाटतो की आपण येणाऱ्या पिढीला किंवा आमच्यासारखे कर्तृत्वहीन माणसाला आपण काय संदेश देऊ शकाल? बाबा कर्तृत्वहीन म्हणू नका तसं. तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे. जर काय बाकीच्याला माहित नसेल तर बाबा शुगर फॅक्टरी ची कुदळ टाकल्यापासून शुगर बाहेर निघेपर्यंत जे काही सेटअप करावा लागतो, ही इज एक्सपर्ट इन देअर. महाराष्ट्रातल्या सर्व शुगर फॅक्टरीला त्यांचा सपोर्ट मिळाला आहे. आफ्रिकामध्ये जाऊन त्यांनी शुगर फॅक्टरी उभ्या केलेल्या आहेत. तर कर्तृत्वहीन तर बिलकुलच नाहीये. तुमच्याकडून आम्ही खूप दररोज नवीन नवीन गोष्टी शिकतो. तर संदेश द्यायला परत असं वाटतं की संदेश देण्या इतकं अजून एक्सपिरियन्स नाही, अजून भरपूर काही काही करायचंय संदेश देण्याच्या अगोदर. पण मला जे वाटतं ते थोडस मी सांगेल की काय केलं पाहिजे प्रत्येकाने किंवा दुसऱ्या पिढीने. सगळ्यात पहिलं म्हणून की प्रत्येकाने आपलं शरीर आणि मन सांभाळलं पाहिजे, चांगलं ठेवण्याचा, माइंड आणि बॉडी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी योगाचा निश्चित फायदा होतो. योगामुळेच ते काही होतं. योगाने तुमचं इंट्युशन पण चांगलं होतं. त्याच्या पुढे केलं की मनाचं तुम्ही ऐकलं पाहिजे. मन चांगलं ठेवून मनाचं ऐकलं पाहिजे. मनाला माहित असतं समोर तुम्हाला काय काय केल्याने आनंद होणार आहे. तर ते एक सांगेल. प्रत्येक वेळेस असं म्हणाल की सकारात्मक विचार करावा, सकारात्मक बोलावं, स्वतःबद्दल सकारात्मक बोलावं असं. आणि दुसऱ्याबद्दलही असं पण एक मानलं जातं की तुम्ही जे बोलता ते होतं. तुम्ही चांगलं बोला चांगलं होतं, वाईट बोला वाईट होतं. तुम्ही जे दुसऱ्याबद्दल चांगलं बोलता तर दुसऱ्याबद्दल जे बोलतात ते सुद्धा तुमच्या बरोबर होत असतं. दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात ते वाईट तुमच्या बरोबर होत असतं. तर जे तुम्ही विचार करता तो विचार जपून करत जावा. आपण स्वतःच्या तोंडातून काय शब्द बाहेर काढतो त्याचा विचार करून करत जावा. मला असं वाटतं की थोडेफार अनुभव त्याचे पण आलेत की चांगलं माइंड जर चांगलं राहिलं तर तुमच्या जीवनात खूप फरक पडतो. ब्रह्मांडामध्ये कायम चांगल्या गोष्टी टाकत राहा. युनिव्हर्स मध्ये तुम्ही जे टाकता ते तुम्हाला मिळतं. तुम्ही चांगलं टाका तुम्हाला चांगलं 10 पट मिळतं, वाईट टाका तुम्हाला वाईट 10 पट मिळतं. जे काही टाकता ते मिळतं. कारण ब्रह्मांडामध्ये भरपूर काय देण्यासाठी. फक्त तुम्ही जे करता तेच तुम्हाला मिळतं. असं एक माझा अनुभव आहे आणि भावना आहे असं म्हणलं तर चालेल. त्याच्या पुढे सांगायचं ठरलं तरी आजूबाजूला चांगले मित्र ठेवा, सकारात्मक ऊर्जेचे, की जेणेकरून तुम्ही असं म्हणलं जातं की तुमच्या आजूबाजूचे जे 5 मित्र आहेत त्याचे ऍव्हरेज तुम्ही असता. त्याच्यामुळे मित्र चांगले ठेवा की ज्यांच्या बरोबर गेलं त्यांनाही आनंद होतो आणि तुम्हालाही आनंद होतो. खूप धावपळ करण्याची गरज नाही आणि रॅट रेस मध्ये जाण्याची गरज नाही. असं पण वाटतं की आज आपण बघतो की प्रत्येक जण एका रेस मध्ये लागलेला आहे. तर रेस मधून थोडं बाहेर येऊन थोडं हळू चाललं आणि स्वतःची थोडी छंद जोपासली तर काही फरक पडत नाही. पैसे कमावणे फायनल टार्गेट नाहीये. आनंदी राहणं, हॅपी राहणं हे पहिलं टार्गेट आहे असं मला वाटतं. तर एक इन्फ्लुएन्शियल मोटिवेशनल स्पीकरनी म्हणलेलं आहे की स्लोली इज द फास्टेस्ट वे टू रीच वेअर यू वॉन्ट टू बी. तर हळूहळू जाणं हा सगळ्यात फास्ट असलेला मार्ग असतो. त्याच्यामुळे खूप धावपळ करू नका. हळूहळू पण माणूस पोहोचू शकतो. आपण कासवाशी आणि सशाची गोष्ट तर ऐकलीच आहे. आणि दररोज थोडी तरी प्रगती करत राहा. खूप करायची गरज नाही. थोडी थोडी जरी केलं तरी तुम्ही खूप उंच जागेपर्यंत पोहोचू शकता. असंच त्यांनी पण म्हणलं की टॉप ऑफ द वन माउंटेन इज बॉटम ऑफ अदर अँड कीप क्लाइम्बिंग. हाच संदेश मी देऊ इच्छितो. बहुतेक पुढे जाऊन संदेश बदलतील, अनुभव जसे वाटतील तसे, पण आज हेच सांगू शकतो. वा, खूपच छान. ॲलेक्स यांना प्रश्न आहे, बोला.
Good morning. I'll be in Houston. It's still 11:10, I believe. For you guys, it's good afternoon. So good morning and good afternoon. I'm based in Houston, and Whittle asked me to join this call, and I was happy to do so. Basically, Whittle is a shared historian for me for the past 25 years, more than 25. It's like 26 years now, and by all accounts, this is the most unusual of friendships because we have nothing in common. Our ages are not necessarily from the same age group. Our backgrounds are different. He was studying engineering. I was in the medical field. He was to him, I was the landlord's son, and he was our tenant. And Whittle was one of the students up on the second floor here. They call it first floor. I would go up there to just hang around and chat with the students. And I found something very impressive. The first time I went there, he told the story, and I'll give you some more details. He had a computer back then, and that computer, for those people who remember, before Windows there was another computer. It used to be called 486, and I had zero knowledge about computers back in those days. This is before the year 2000, and so I was talking to him, and he has zero furniture in his house, but he has a computer. So I was asking him how he managed to get this computer. So it turns out he went and visited the scrapyard where people dispose of their old computers, and he would get individual parts from the junkyard, and that's how he put together his first 486 computer. So I was very impressed with his creativity. And then as things progressed, I needed a computer, and he was more than happy to come along and give his expertise, and he got me the best deal back in those days. I still clearly remember the configuration of my first computer because he pretty much educated me about everything I need to know about computers. So a few days later, I did ask him this question as to how come you don't have a computer? So to him, it was a question of affordability because, I don't have that kind of money. So then my wheels started turning, how can I help him get a computer? I could not afford a second computer at that time anyway. The computers back then costed a lot of money, but I had a credit card. And this is when India had only one kind of credit card. They used to call it Bob card. Bank of Baroda was the one that came with those cards. And I maxed out on my credit card, but we managed to buy one computer, and the person who sold those computers did not accept credit cards. So we had to come up with a way. He had another guy, a friend of his, who used to sell wristwatches, and we swiped the card over there, and that's how the first. And this guy still has that receipt. He sent me a photo of that credit card receipt, and he still has it. माझ्याकडे ती रिसिप्ट अजूनही आहे. मी त्याला फ्रेम करून ठेवलेलं आहे की जेणेकरून त्यात मला रेफरन्स कायम राहील की एलेक्सनी मला पहिला कम्प्युटर घेऊन दिलेला आहे. So, the question of, I asked him, how are you going to repay me? And I think Sachin touched on that, and I will elaborate a little bit. Of course, he gave me probably a big chunk, about half the money he paid me in cash a few months down. But then what he did was something very creative. What he did was he would make his own projects on the computer. And after he's done with his own projects, he would, of course, display it for everybody else to see as to, how his creativity is. And he would make additional projects ready to go, work on additional projects, and then collect small group of students. Projects in engineering schools are a group thing. So 4 to 5 students get together and form one project. And he would sell those projects, make some money off of it. So these other students are buying these projects, and he is getting not only smarter,
and more intelligent, getting more experience from creating these projects, but he's also making money. So that's how he initially made enough money to return the money I had loaned to him. And I had forgotten about it. And then many years later, I think 2008, when he came to the US, he returned the final installment. And I totally forgot about it. He said, nope, this is how much I owe you. So that's the man of integrity he is. You know, if he owes you something, he'll pay you everything back. And plus, he will pay you back in terms of his friendship and loyalty. Thank you so much. Thank you so much, Alex, Thank you, for Alex, joining one more us. time. Yeah. सायली, क्षमाला एक क्वेश्चन आहे. या क्षमा. आपल्याला अजून प्रश्न आहेत. जर कुणाला प्रश्न असतील तर हात वर करा. हा, क्षमा, गो अहेड. Hello. मला दिसत नाही. क्षमा हा, बोला. आहे ना, क्षमा Hello, this is Yashwant. Hi. हा, बोला. तुम्हाला प्रश्न आहे का? नाही, मी विठ्ठलचा मित्रच आहे. सॉरी, मी आता सध्या ट्रान्झिटमध्ये आहे. ऍक्च्युली फ्रँकफर्ट एअरपोर्टवर आहे. तर मी आणि विठ्ठल आम्ही कॉलेज पासूनचे मित्र. खूप बोलायचं होतं बिकॉज आय मीन हरी आणि थोडं सिक्युरिटी चेक पण जात आहे, त्यामुळे थोडक्यातच आवरून घेईन. मला खूप वेळा असं चान्स भेटलं युएसला येण्यासाठी, पण जेव्हा आम्ही युएसला भेटायला आलो होतो तेव्हा अंकिताचं किंवा विठ्ठलचं पाहुणचार इतकं जबरदस्त होतं. आणि अंकितानं असं कधी एक दिवस झालं नाही आम्ही आल्यानंतर आमच्यासाठी काय केलं नाही. मी आणि माझी वाईफ वी आर बिग फॅन ऑफ अंकिता. आणि आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा भेटली होती ते श्रींचं योगा क्लास अटेंड करण्यासाठी, आणि वी अटेंडेड दॅट. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आम्ही त्यानंतर खूप दिवस फॉलो पण केलं, पण तो खूप वेळा मला म्हटलं सुद्धा ऑनलाईन वगैरे जॉईन हो असं, पण ते जमलं नाही मला. पण मी तरी प्रयत्न करत असतो कधी कधी योगा करायचा, पण रेग्युलरली होत नसतं असं माझ्याकडनं. पण माझ्या मित्राबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी भरपूर काय केलं माझ्यासाठी. तो फक्त एकदाच म्हटला की जेव्हा तो जॉब करण्यासाठी गावाकडून पुण्यात आला होता त्यावेळेस मी पैसे दिले म्हणून, त्यावेळेस मी स्टुडंट होतो. मैत्रीमध्ये असं नसतं की कधी किती काय दिलं, पण त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं. मी जेवढं केलं त्यापेक्षा खूप जास्त केलं. कारण पहिल्यांदा मी जर्मनीहून इंडियाला आलो होतो त्यावेळेस त्याच्याकडे राहिल्यानंतर त्यावेळेस मी एकटा कोर्स करत होतो, त्यावेळेस त्यांनी माझी स्वतःची गाडी दिली पेट्रोल भरायला. म्हटलं की काय भरू नको, 1 महिना माझ्याकडे राहा. पेट्रोल घेतलं नाही, जेवायचं सगळं त्यांनी पाहिलं, कारण मी स्टुडंट होतो, त्याला जॉब लागलं होतं. आणि ते जे केलं त्याच्यामुळे मला पुढे जाऊन मला जॉब पण भेटला. म्हणजे माझ्या जॉबसाठी कुठं ना कुठं त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन होतच. मग त्यानंतर आम्ही सगळे मित्र, आमची माहिती असं 25 वर्षाची आहे. तर 2 युरोप ट्रिप केले, रोड ट्रिप केले. जेव्हाही तो म्हणजे विठ्ठल तयार होतो सगळे तयार होतात. विठ्ठल इज लाईक आमच्यातला एक असा आहे की एक लाईफ लाईन असल्यासारखं आहे. आता सुद्धा ऑगस्टमध्ये आम्ही जेव्हा भेटणार आहे तर एव्हरीबडी इज इगरली वेटिंग. आणि विठ्ठल सुद्धा त्याचं ग्रीन कार्डचं वेट करत होता. इट्स बीन लाईक ऑलमोस्ट 3 years वी हॅव बीन वेटिंग फॉर इट, आणि लुकिंग फॉरवर्ड टू मीट इन ऑगस्ट. मी आणि माझ्या वाईफ कडनं जस्ट वॉन्ट टू से हॅलो. हाय अनु. हाय यशवंत. आता एअरपोर्टवर आहे आणि हा माझा मुलगा आहे. ओके, हॅलो. सॉरी, आता थँक्यू मला जावं यशवंत. लागेल. मी तर हो, आवाज गेला यशवंत. थँक्यू यशवंत. हा, आपल्याला आता 2 ते 3च मिनिटं राहिलेले आहेत. तर जर कुणाला एखादा प्रश्न असेल तर आपण क्षमाला बोलू दे. हा, त्यांना मी अनम्यूट करायला सांगतेय. क्षमा, हा, अनम्यूट युअरसेल्फ. हे ना, क्षमा बुटे हे ना, त्या अनम्यूट नाही होतात. शिंदे, क्षमा शिंदे ना. या. हा, थँक्यू विठ्ठल सर. थँक्यू. येतो का आवाज विठ्ठल? हा, येतो. राईट सायली, म्हणजे व्हॉट एव्हर इज द राईट हा, थिंग. आता सबनीस काका तुम्ही बोला. आणि जायच्या आधी परत आमच्या ह्या प्लॅटफॉर्म कडून
मी विठ्ठलजी, अंकिताजी आणि अबोली, थँक्यू सो मच. खूप छान थँक्यू झाली सो मच. मुलाखत. आणि मेडिटेशनच्या भाषेत सांगायचं झालं तर हा अख्खा तास दीड तास कसा गेला आम्हाला कळलंच नाही. त्यामुळे खूपच छान झालं आणि आम्हाला खूप शिकायला पण मिळालं. थँक्यू सो मच. थँक्यू सो सबनीस मच. काका आता नेक्स्ट सेशनची पण माहिती सांगते. So त्याच्या अगोदर मला next, एक बोलायचं राहिलं होतं. तर काका, तुम्ही जे योगाचा वारसा आम्हाला दिलाय त्याच्याबद्दल सगळ्यात मोठा धन्यवाद. आणि आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हा वारसा आम्ही असाच पुढे चालू ठेवू. आज 2,500 लोक, उद्या 25,000 होतील. आणि एक दिवस असा येईल की जगातला प्रत्येक व्यक्ती आपल्या योगाच्या ऑर्गनायझेशन थ्रू सगळ्या जगामध्ये लोक योगा फ्री मध्ये शिकतील. ही एक संकल्पना घेऊन आम्ही मनात पुढे चालत आहे. थँक्यू काका. थँक्यू काका. thank you, Vittal, Aboli, Ankita, wonderful, very good. Yeah. So I'm just here to announce the next week's program. Amrut Deshmukh is the one that's he's called as a booklet guy. If you know Sandhya Virgi, he's Sandhya's brother, and he's going to talk. He has been on TED Talks, and overall, it's working on increasing your reading speed. So I think he has increased his own reading speed to about 900 words per minute. And so he will talk about what he does and so on, and it will be a very interesting topic. And so, hope all of you can again join and attend this session. Thank you.